अहमदनगर शहरातील अंबर प्लाझा मागील मोकळ्या जागेमध्ये प्लास्टिकचे पाईप ठेवण्यात आले होते। आज बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली। संपूर्ण परिस्थिती पाहता परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे। सुदैवाने परिसरामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। या ठिकाणी आपण पाहिलं की आपण प्लाझा बिल्डिंगच्या पाठीमागे ओपन स्पेस आहे। त्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात पाईप जे आहेत पाईप या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले आहेत। त्याचबरोबर इथलच्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी झुडपी आणि वाढलेली आहेत। तसं जर पाहिलं तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी कदाचित मे बी कशामुळे आग लागली निश्चित कारण सांगता येत नाही, पण कदाचित कोणी सिगरेट म्हणा किंवा बिडी सिगरेट याच्यामुळे कदाचित कोणी या ठिकाणी येऊन चुकून ते टाकले असेल, त्यामुळेही आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु ओपन स्पेस असल्यामुळं या ठिकाणी कचराही मोठ्या प्रमाणात टाकला जातो। त्या कचऱ्यामध्ये काय फ्लेमेबल मटेरियल असू शकतं आहे। त्याच्यामुळे मी लोकांना असं म्हणेल की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, उष्णता वाढत चालली आहे, तर ज्या ठिकाणी असे काही रॉ मटेरियल असतील तर ते त्यांनी एक सेग्रिगेट करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे, ज्याच्यानं आगीच्या दुर्घटना होणार नाहीत। आणि अग्निशमन विभागाला जर आग लागली तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी अग्निशमन विभागाला प्राचारण करावं, ती आग नियंत्रणात आणली जाईल। धन्यवाद।